नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता सगळ्यात प्रथम मी आलेलो आहे निफाड तालुक्यातील ओझर येथील दीक्षी या गावात आलेलो आहे. या गावात येताना सर्वप्रथम आपण लागवडीपासून ही व्हरायटी जर बघितली, आपण आजचा जो आपल्या बोलण्याचा उद्देश आहे, जो बोलण्याचा मेन महत्वाचा पॉइंट आहे, हा खूप वेगळा आहे आणि नवीन व्हरायटी बद्दल आपण मार्गदर्शन करतोय. मी आज ज्या प्लॉटवर आलेलो आहे ही आहे 15-17 व्हरायटी. ही US कंपनीची आहे. तर जर बघितलं आपण तर लागवडीपासून या प्लॉटला आपण मार्गदर्शन केलेलं आहे. मागच्या वर्षी काही प्लॉट होते, मागच्या वर्षी का आपल्याकडे 15-17चा प्लॉट नव्हता, पण या वर्षी मला खूप शेतकऱ्यांची विचारणा झाली का साहेब 15-17 ही व्हरायटी कशी आहे. तर त्यांच्यासाठी आज हा व्हिडिओ आहे आपला का 15-17 व्हरायटीच्या बाबतीत लागवडपासून ते काढणीपर्यंत जे काही मार्गदर्शन आहे आपण त्या व्हिडिओमध्ये करणारच आहे. पूर्ण स्प्रे वगैरे एवढं डिटेल्स नाही सांगितलं जाणार, पण व्हरायटीचे गुणधर्म काय, त्यांचं उत्पन्न कसं आहे, त्यानंतर जर बघितलं आपण पत्ती कशी आहे, आर्यमानच्या तुलनेत कशी आहे, तर आपण दोघांची तुलना करू. यात कोणतेही आपण कंपनीचं काम करत नाही, फक्त तुलना करून दाखवतोय. माझ्यासाठी आर्यमान पण चांगली, 15-17 चांगली, सिजेंटा चांगली, कोणतीही कंपनी असो माझ्यासाठी चांगलीच राहणार आहे. पण ज्याच्यातून मला जे योग्य वाटेल ते शेतकऱ्यांना, फक्त इन प्लॉटवर जाऊन प्रत्येकाला तर नाही जमत. आता शेतकरी शेतात काम करणार का दुसऱ्याचे प्लॉट जाऊन बघणार, त्यासाठी आपण हे चॅनलच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. सगळ्यात महत्वाचं हे प्लॉट जर बघितला, आपण पत्तीचा विषय घेऊ. आपण सगळ्यात महत्वाचं आर्यमानची जी पत्ती निघती तिला बारीक केस निघतात असे व्हाईट स्पॉट मध्ये. आणि हे जर बघितलं आपण स्पॉट मध्ये म्हणतो एक वरच्या साईडने तिला केस निघतात आणि नरम पान असतं खूप. आता ह्या जर व्हरायटीचं आपण पान बघितलं, पान खूप सटकळ आहे, निघताना असं एकदम बारीक पान निघतं आणि व्हायरस सारखं निघतं. ज्यावेळेस तुम्ही 21-74, 62-42 व्हरायटीचे जसे पानं निघतात सेम तसे पानं या व्हरायटीचे. पण जर बघितलं तर आर्यमानला जर एवढा स्ट्रेस दिला तर आतापर्यंत पान खुडून गेलं असतं. हे पान एवढा ताण दिल्यावर आता खुडलेलं आहे. पण त्याच नंतर जर बघितलं तर या पानाला काळुखी पण खूप आहे. आणि जर याचं वाला टिकण्याची क्षमता बघितली ना आपण, भरपूर एकदम टणक पान आहे, खूप टणक. म्हणजे याचा जो काही काळुखी बघितली, त्यानंतर शिरा बघितली, आता पाठीमागून शिरा पूर्णपणे हाताला लागतात, टोचतात अशा, पूर्णपणे वरखडा बसेल आपल्या हाताला, पूर्णपणे निशाणी दिसल अशा प्रकारे याचे शिरा आहे. त्यानंतर याची जर पत्ती बघितली तर पत्ती भरपूर काळुखीवर आहे. त्यानंतर याचं वाला ज्यामधल्या काही शिरा आहे त्या व्यवस्थित आहे. हा पॉईंट आपला झालाच. त्यानंतर आता आपण आलो सेटिंगवर. सेटिंग मध्ये जर बघितलं आता हा झालेला आहे 40 दिवसाचा प्लॉट, लागवडीपासून मार्गदर्शन केलेलं आहे. लागवडीच्या प्लॉट मध्ये आपण पुढे चालू तर 40 दिवसाच्या मानाने जर बघितलं तर आर्यमान मध्ये आतापर्यंत कमीत कमी एक लिंबाच्या आकाराचं फळ होऊन जात असतं 40 दिवसामध्ये. तर तसंच जर आर्यमानची तुलना केली आपण तर हे जर सेटिंग बघितले तुम्ही तर आता याला फुटवे कमीत कमी आपण 25-30 काढून दिलेले. आणि नंतर आता फळ निघताना कुठं निघताय, मधल्या सेटिंगला निघताय. तसं आर्यमानचं जर आपले प्लॉट बघितले तर आर्यमानचे प्लॉट बघताना आर्यमानचे प्लॉट आपले डायरेक्ट बुडापासून सेटिंग चालू होते. बुडापासून होते म्हणजे हा पंजा निघताना याचा कमीत कमी आज निघालाय 5-5, 6-6 फळांचा. आपले शक्यतो आर्यमानचे पंजे 18-19 फळांपर्यंत पोहोचलेले, ते मी व्हिडिओ पण आपले मागे टाकलेले. त्यानंतर या दोघांच्या तुलनेत आर्यमान बुडफळाला निघतं, हे मधल्या सेटिंगला निघतं. त्यानंतर कुजीच्या प्रॉब्लेम मध्ये म्हटलं तर माझे जे काही आर्यमानचे प्लॉट आहे असं एवढा साधारण 7-8 दिवस झाले, 6-7 दिवसामध्ये सारखा पाऊस लागू नये अशा कंडिशन मध्ये आर्यमानची फुलकुच खूप कमी प्रमाणावर झालेली आहे. तर या व्हरायटीवर जर बघितलं आपण तर पंजामधून 1-2 कळी कुजायला लागलेली आहे. हा एक मला फरक जाणून आला. त्यानंतर सेटिंगच्या बाबतीत आर्यमान 40 दिवसापर्यंत पूर्णपणे पिवळा पडत असतो. हा आत्ताशी सुरुवात झालेली आहे. म्हणजे त्याचं काही ज्यावेळेस पिवळा पडतो म्हणजे मधली सेटिंग चालू होते आणि जी पहिली सेटिंग राहते ती बोरावानी होऊन जाते. म्हणजे बोरासारखं जरी म्हटलं किंवा तुम्ही एक लिंबाच्या आकाराचं फळ जरी म्हटलं तरी एकदम ती साईज धरून घेतलेली असते. काही ठिकाणी सुपारी सारखं झालेलं असतं. त्यानंतर पत्ती जाण्याच्या प्रॉब्लेम मध्ये जर बघितलं आपण, जे आपले विदाऊट मार्गदर्शनचे जे आर्यमानचे प्लॉट आहे आतापर्यंत त्या प्लॉटांची पत्ती गेलेली आहे. तर ह्या प्लॉटला आता जर बघितलं तर याची काय मला पत्ती गेलेली वाटत नाही अजूनपर्यंत. खालूनपर्यंत बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे. आता हे ठीक आहे, लागवडीचं पानं एक अर्ध जाऊ शकतं, थोडंफार गेरवा नॉर्मली असू शकतो, पण प्लॉटवर जर बघितलं तर अतिशय सुंदर व्यवस्थितपणे डेव्हलपमेंट केलेली आहे. यानंतर आता जे काही फळाची सेटिंग असेल, त्यानंतर उत्पन्नाचा विषय म्हटलं तर आपण जे काही उत्पन्न निघणार आहे या प्लॉटवर आपण सेकंड राऊंडला ज्यावेळेस येऊ, फळ सेटिंगच्या वेळेस येऊ, त्यावेळेस तुम्हाला किती कॅरेट निघाल ती गॅरंटी देईल मी. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जी काही शेजारीच आता त्यांची कोणती व्हरायटी झाली, ती पण 15-17 आणि ही 15-17 आणि ती कीर्तिमान ना, ती आर्यमानची कीर्तिमान लावलेली. कीर्तिमानच्या बाबतीत पण माझा उल्लेख करून झालेला आहे की व्हरायटी त्यांनी अजून पण थोडी डेव्हलप करावी, व्यवस्थित करावी. कारण की मागच्या वेळेस मी ज्यावेळेस आर्यमानचे प्लॉट काढलेले त्यावेळेस आर्यमानचा आणि कीर्तिमानचा प्लॉट शेजारी होता. त्याच्यामध्ये मला जो डिफरन्स दिसून आला तो मी सांगतो. आर्यमान ही व्हरायटी जी आहे ती फळाला टणक आहे आणि कीर्तिमान फळाला नरम आहे. कीर्तिमानचं फळ खूप मोठं आहे पण पंजा कमी निघतो, आर्यमानचा पंजा खूप निघतो आणि फळ साधारण साईज कमी पण फळ टणक आहे, नरम आणि हे. आणि गेरवाच्या प्रॉब्लेम मध्ये जर म्हटलं आपण तर गेरवाच्या प्रॉब्लेम जर बघितलं तर आर्यमानवर गेरवा कमी होता, कीर्तिमानवर जास्त होता. अशा प्रमाणावर असा डिफरन्स आहे. तेवढा जर सुधारला तर कीर्तिमान सुद्धा आर्यमानच्या तुलनेत चालेल.
आणि मोठ्या फळाच्या आकारानुसार जर बघितलं तर ती पण मार्केटमध्ये चांगली चालू शकते. त्यानंतर आता तेच जर 15-17 मध्ये घेतलं तर हिचं काही फळ मी अजून बघितलेलं नाहीये. जर ज्या कोणाच्या शेतकऱ्यांची किंवा 15-17 प्लॉट असतील आणि फळ चालू असेल त्यांनी मला ते पर्सनली व्हॉट्सअपवर जो नंबर आहे माझे त्या दोन्ही नंबरवर टाका. त्या नंबरवर टाकल्यानंतर मला जे काही शेतकऱ्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये सांगायचंय त्यावेळेस दाखवतील. एखाद्याला इमर्जन्सी गरज पडली तर फळच पाहिजे आम्हाला, त्यांच्यापर्यंत मला इन्फॉर्मेशन पोहोचवतील. त्यानंतर जर बघितलं आपलं मध्य प्रदेशमध्ये पण आपण आर्यमान व्हरायटी पोहोचवलेली. आता मध्य प्रदेशमध्ये जर म्हटलं तर धारला आहे, त्यानंतर उज्जैनमध्ये पण प्लॉट काढलेले आहे आणि आपण उन्हाळ्यामध्ये 62-42 याचे इंदोरचे पण काढलेले. त्यानंतरच आपण जर बघितलं राजस्थान, कर्नाटक, त्याच्यानंतर आंध्रामध्ये पण आपण एक प्लॉट काढलेला आहे आणि राजस्थानमध्ये पण एक प्लॉट काढलेला आहे. म्हणजे या राजस्थान बाउंड्री इकडे ही जी साईड येते या साईडला, आणि त्यानंतर गुजरातमध्ये पण बऱ्यापैकी टमाटर येतोच आणि तिथं पण आपलं काम आहे. ऑल महाराष्ट्रात आपण काम करतो. परिपूर्ण तुम्हाला जर मार्गदर्शन लागत असेल आपलं, खाली दिलेला हॉबीचे नंबर आहे, प्लॉट रजिस्टर करून घ्या, परिपूर्ण मार्गदर्शन घ्या. मार्गदर्शनातून तुम्हाला कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढायचं आणि असे प्लॉट कसे बनवायचे हेच तुम्हाला सांगितलं जातं. जर तुम्हाला योग्य वाटलं तर प्लॉट पूर्ण बघा, व्यवस्थित डेव्हलपमेंट बघा, कोणतंही झाड मागं नाही पुढे नाही, काहीच नाही, सेटिंग सारखी, सगळ्या गोष्टी सारख्या आहे. फक्त तुम्हाला वेळोवेळी जे सांगितलेलं आहे ते करायचंय, जी ग्रेड सांगितली ती द्यायची आहे. व्यवस्थित मार्गदर्शन घेतल्यानंतर व्यवस्थित रिझल्ट समाधानकारक मिळतात. आता हे आहे योगेश भाऊंचा प्लॉट, ते दीक्षितचे. परिपूर्ण त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर ते पूर्ण समाधानी आज, आणि अशा प्रकारे या प्लॉटची डेव्हलपमेंट जर योग्य वाटलं तर नक्की शेतकऱ्यापर्यंत 15-17 व्हरायटी कशी आहे ही पोहोचवा. त्याचबद्दल आता जर बघितलं आपण तर अजून आपल्याला 2-3 व्हरायटींची व्हिडिओ शूट करायची, ते पण आपण तुम्हाला चॅनलवर टाकणारच आहे. जर तुम्हाला योग्य वाटलं तर नक्की मार्गदर्शन घ्या. प्लॉट कसा वाटला ते पण कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.